माझी महापौर आहे, मी विरोधी पक्षात आहे याची मला पूर्ण जाणीव आहे आणि त्याच्यामध्ये माझं काय कर्तव्य आहे त्या कर्तव्यापोटी खरं म्हणजे मला पण असं म्हणावंसं वाटतं, महापौर डोक्यावर पडलेत का? कारण ज्या महापौरांनी तो कोरम पुरा करायचा असतो, पण महापौर एवढ्या बेभान झाल्या आहेत की त्यांना ज्या माझं नाव घेऊन ममता बॅनर्जीना माझं नाव जोडलं आणि त्या ममता बॅनर्जींनी तुमचं अख्खं केंद्र खाली करून पश्चिम बंगालमध्ये उतरवून घेतलं. मी विजय काय संपादन केलं तर लोकांना माहिती आहे, पुढे पुढे ते सगळं येईलच, त्याच्याशी मला देणं घेणं नाही. पण मी कधी पश्चिम बंगालमध्ये गेली नाही आणि पश्चिम बंगाल केरळ अमकं तमकं जिंकलं, जे जिंकले आहेत त्याबद्दल आनंद, त्यांचं अभिनंदन. परंतु त्या महिलेला तुम्हाला आवरता आलं नाही, तिला पराजित करण्यासाठी अख्खं केंद्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये 30 दिवस तळ ठोकून बसतं. यावरून ममता बॅनर्जीची ताकद ही जगाडी पाहिजे. आणि जर तुम्ही मला ममता बॅनर्जी बरोबर जोडत असाल, होय मी महाराष्ट्राची कन्या आहे. महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये प्रत्येक संकट समयी आम्ही उभे राहिलो. आम्ही एकनिष्ठ आहोत, दल बदलू नाही. फायदा तिकडे धावणं हे आमचा स्वभाव नाही. महापौर पद काँग्रेसमधनं येऊनही तुम्हाला दिलंय तर ते नीट वागा. मूळ काय आहे तुमचं विसरताय? असं म्हणतात ना, बाईचं मूळ कुळ हे एकच असतं. तुमचं मूळ काय? काँग्रेस.